मागच्या संपूर्ण आठवडाभराच्या म्हणजे इतक्या जोरदार पावसानंतर आजची जी सकाळ होती ना, म्हणजे आजची जी सकाळ आहे ती अगदी वेगळी वाटते ना. म्हणजे जेव्हा खूप उन्हाळा होता, उकाडा होता, तेव्हा पाऊस आल्यानंतर जसं खूप छान वाटलं, तर तसंच आठवड्याभराच्या अशा घनघोर पावसानंतर जेव्हा आज असं ऊन पडलं ना, तेव्हा पण खूप बरं वाटलं. नाहीतर जेव्हा उन्हाळा होता, तेव्हा हेच ऊन आपल्याला नकोसं झालं होतं. तर किती अजब आहे माणसाचं वागणं, की जेव्हा जे असतं तेव्हा आपल्याला ते नको असतं आणि जे नसतं ते आपल्याला हवं असतं. खूप म्हणतात ना, की दोन मनं असल्यासारखं आपण वागतो, की खूप वेगवेगळं वाटतं. पण छान वाटत होतं, खूप फ्रेश वाटत होतं सकाळी-सकाळी आणि बरं वाटत होतं आज जरा, की आणि ऊनही पाहिजे. फक्त पाऊस असेल तर कसं होईल? ऊन पडल्याशिवाय झाडांनासुद्धा जितकं पाणी गरजेचं आहे, तितकंच ऊनसुद्धा हवं आहे. जे हवेतले बॅक्टेरिया असतात, ते पण उन्हामुळे मरतात किंवा उन्हामुळे फ्रेशनेस होतो आणखीन. तर मी झाडांकडे बघत होती, कुठलं झाड काय वाढलंय, कुठे काय कटिंग करायचं आहे वगैरे हे सगळं माझं ऑब्झर्वेशन चालू होतं. त्यानंतर मग रोजचं जे डेलीचं जे स्किन केअर आहे ते पहिले करून घेते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज थोडंसं ऊन पडलं आहे म्हणून मशीन लावली आहे. बेडशीट्स लावलेत मशीनला आणि कपड्यांचा बघा कसा बाजार आहे. सगळ्यांच्याच घरी असेल कारण 2-3 दिवस खूप पाऊस होता आणि त्यामुळे कपडे अजिबात सुकत नाहीत. मशीनला ड्राय केले तरीही सुकत नाहीत. तर त्याच्यासाठी ना मी तुम्हाला सांगेन की मी जेव्हा ॲक्च्युली मशीन घेतली ना तेव्हा मी या गोष्टीचा खरंच विचार केला नाही. पण तुमचा जर चांगला बजेट असेल आणि तुम्हाला वन टाईम चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आता IFBच्या, बॉश कंपनीच्या ना खूप चांगल्या मशीन निघाल्या आहेत की ज्या वॉश करतात, ड्राय करतात आणि स्टीम करतात. म्हणजे पूर्ण 100% कपडे वाळवतात. तर आपल्याला हलकं थोडंसं मला वाटतं फक्त वाळवा त्याची पण गरज पडणार नाही कदाचित. पूर्ण ड्राय होऊन कपडे येतात. तर आपल्याला पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्यात गरज नाही पडत, पण पावसाळ्या, हिवाळ्यामध्ये खूप गरज पडते. कारण कपडे लिटरली ओलसरच राहतात. ह्या मशीनमध्ये कितीही ड्राय केले तरी पूर्ण ड्राय होत नाहीत व्यवस्थित आणि ओलसरच राहतात. तर त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम समजा ही मशीन मला कधी रिप्लेस करायची असेल ना, तर मग मी नक्की तशीच मशीन घेणार. कारण ड्रायर एक्स्ट्रा घेण्यापेक्षा कारण ते ड्रायर पण मिळतं IFBचं वगैरे एक्स्ट्रा ड्रायर मिळतं. म्हणजे मशीनच्या वरती समजा तुमची फ्रंट लोड मशीन असेल ना, तर त्या मशीनच्या वरती तुम्ही ते सेट करू शकता किंवा भिंतीलासुद्धा ते आपल्याला हँग करून देतात. प्राईज आहे त्याची 30-40 हजार समथिंग काहीतरी प्राईज आहे. पण तुम्हाला ते लाँग टर्म आहे आणि भरपूर कपडे एका वेळेला जेवढे धुतलेत तेवढे पूर्ण तुम्ही 100% ड्राय करू शकता. तर ही टेक्नॉलॉजी पहिले आउटसाईड म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये होती, पण आता आपल्याकडे सुद्धा आलेली आहे. तर ज्यांना घ्यायची असेल नवीन मशीन, वॉशिंग मशीन, तर तुम्ही अशा प्रकारचे फीचर्स बघून घ्या. म्हणजे ते तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील. नवीन नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला कसं कळेल? टेक्नॉलॉजी आहे, पण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याच हातात असतं. तर चला, बरेच जण मला विचारत होते की ताई कुठलं काय काय लावतेस ते पण सांग. तर सकाळी तर शक्यतो मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 2च गोष्टी लावते. त्याच्यानंतर पावडर, कॉम्पॅक्ट वगैरे मी काहीही लावत नाही. आणि मॉइश्चरायझर आहे ना, ते मी हे डॉट अँड कीचं ना हे सिरामाइड अँड हायलुरोन हाय हायलो हायलुरोनिक काय शब्द आहेत, हायलोरोनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. तर हे मी वापरते. आणि सनस्क्रीन आहे ना, हे UV डॉक्स म्हणून आहे.
हे मला ॲक्च्युली डॉक्टरने दिलं आहे, ज्यांच्याकडे माझी स्किनची ही ट्रीटमेंट चालू आहे ना. बघा आता बऱ्यापैकी कमी दिसतं आहे मला, इथलं पण कमी वाटतं आहे, डोळ्यांच्या खाली थोडंसं वाटतं आहे, कारण म्हणजे ॲक्च्युली झोप नाही झाली आहे, डोकं दुखतं आहे आज माझं खूप. तर त्याच्यामुळे हे UV डॉक्स म्हणून आहे. पण तुम्हाला मी सांगेन की हे जे मी वापरते हेच तुम्ही वापरू नका, म्हणून मी दाखवत नाही आहे. कारण तुमची स्किन माझी स्किन बरंच फरक असतो, जरी दिसायला जरी सेम असलं ना तरी स्किनमध्ये फरक असतो. तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगते. पहिले तर जमत असेल तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा, समजा तुम्हाला स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर. नाहीतर ChatGPTवर जा आणि तिथे तुमचा फोटो, नॉर्मल फोटो अपलोड करा आणि ChatGPTला विचारा की माझ्या स्किननुसार मी काय काय मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कुठलं वापरू वगैरे, तर तो सगळं सांगतो ChatGPT. आता ज्या ताईंना समजत नसेल की ChatGPT म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या मुलांना विचारा किंवा कोणी ओळखीचे असतील त्यांना सांगा. ते तुम्हाला बरोबर ॲडवाईस करतील की कसं डाउनलोड करायचं, कसं त्याच्यामध्ये विचारायचं. तर तो एक मस्त ऑप्शन आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टी तिथे विचारू शकता. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला एक छान उत्तर त्याच्याकडून मिळतं. तर हे सगळं झालं आहे माझं. आणि केस बघा आता पुन्हा वाईट वाईट दिसत आहेत. बऱ्याच ताई विचारतात आणि केस किती गळत आहेत तुम्ही बघता. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नसतात, पण खरं तसं नाही आहे. जे दिसतं समोर तसं नसतं. स्क्रीनवरती ऑलवेज प्रेझेंटेबल आणि चांगलंच करावं लागतं. आणि मला तरी आवडतं की आपल्या चुकीच्या गोष्टी किंवा आपले दुःख हे सगळं वरडत बसण्यापेक्षा काहीतरी छान पॉझिटिव्ह, तुम्हाला व्हिडिओ बघून पॉझिटिव्ह वाटतं. पण कधी कधी असे काही प्रॉब्लेम्स किंवा रियालिटी दाखवणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे रियालिटी इट मीन्स की मी तुम्हाला फेक असं काहीच दाखवत नाही, जे आहे तेच मी दाखवते. पण काही गोष्टी ज्या आम्ही फेस करतो तर त्या तुम्हाला दाखवणंसुद्धा गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की केस इतके दाट आहेत, मोठे आहेत, म्हणजे ह्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, यांचं सगळं मस्त चाललं आहे. पण तसं नसतं. बघितलं तुम्ही किती केस गळत आहेत. आणि केसांचं ना हे गळणं वाढणं हे चालूच असतं. तुम्ही जर त्या गोष्टीचा खूप जास्त स्ट्रेस घेतलात ना तर ते बरे होण्यापेक्षा आणखीन जास्त वाढतात. मध्यंतरी माझे केस इतके गळत होते की काय सांगू. पण मग तेव्हा मी खूप टेन्शन घेतलं आणि ते आणखीन गळायला लागले. त्यापेक्षा सोडून द्यायचं, त्यांना त्यांच्या हालवर सोडून द्यायचं. आपण फक्त काही ना काही करत राहायचं. म्हणजे आता तर मी खरं सांगू, मी काहीच करत नाही आहे, मी लक्षच देत नाही आहे. मी माझं खाणंपिणं व्यवस्थित बघते, बस ते आपोआप वाढतायत, गळतायत, वाढतायत, गळतायत, त्यांचं ते चालू आहे रामायण. तर त्यांचं चालू राहू दे. आता मला केसांची ना ट्रीटमेंट करायची. आणि कलरच्या बाबतीत तुम्ही विचारलात ना तर मी लॉरियलचा कलर करते. लॉरियल माजिरेल म्हणून कलर आहे, त्याच्यामध्ये 2 शेड मिक्स करते मी. 3 आणि 4 नंबर थोडासा मिक्स करते, कारण माझे केस असे थोडेसे ब्राउनिश आहेत, थोडेसे ब्लॅकिश आहेत. तर ते फक्त सिंगल कलर जर घेतला ना डार्क, तर मग तो तुम्ही जेवढा पोर्शन कलर करता रूट टचअप, तर तेवढा वेगळा दिसतो आणि मग खालचा कलर वेगळा दिसतो. म्हणून मी घरी करत नाही, मी पार्लरमध्ये जाऊनच करते, कारण ते प्रॉपर लावतात. आपल्याच्याने होत नाही, अर्धवट इथपर्यंतच लावणं होतं आणि मग इथे मागे जे आहे ते आपल्याला काही दिसत नाहीत, ते तसेच राहतात. मग त्याच्यामुळे महिन्याला मी ते इन्व्हेस्टमेंट नाही म्हणतात, खर्चच येतो, पण ते मी करते. कारण चांगलं नाही वाटत. मग काय होतं माहिती आहे का, इथले आपले कलर होतात आणि इथले केस आहेत ना नंतर हळूहळू जास्त वाढायला लागतात, मग पूर्ण अख्खे केस दिसायला लागतात. म्हणून इव्हनली व्हावं म्हणून मी तिथे जाऊन करते. आणि आता मला ट्रीटमेंट करायची आहे. मी मागच्या वर्षी केली होती, बोटॉक्स ट्रीटमेंट केली होती. तर भरपूर वर्षभर खूप छान केस व्यवस्थित राहिले. आता बघा परत ते त्यांच्या मूळ पदावरती आलेले आहेत आणि हे खराब दिसतात, म्हणजे व्यवस्थित बांधता येत नाही वगैरे. तर आता बघा, कुठलीही गोष्ट मी जसं म्हटलं की पाप पुण्य जसं असतं आपल्यावरती असतं. आपल्याला आपण काय करतोय आपल्याला कळत असतं की आपण चुकीचं करतोय की आपण बरोबर करतोय. जर आपण बरोबर करत असणार तर आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे. जर आपण चुकीचं करणार आहे तर ऑब्व्हियसली त्याचं आपल्याला पाप आपल्या अकाउंटमध्ये पडणार आहे. तसंच आहे की आता हे मला माहिती आहे की हे चांगलं नाही आहे, पण काय करणार आता, एकदा म्हणजे केलं आहे ना आता, तर ते आता करणं भाग आहे. नाही तर मग ते केस खूप खराब दिसतात. आणि आता ज्या ट्रीटमेंट्स आल्या आहेत ना नवीन केसांच्या, त्या पहिल्यासारख्या अशा हार्मफुल नाही आहेत. इनिशियली ज्या आल्या होत्या ना
त्याच्यामध्ये खूप अमोनिया आणि खूप हार्मफुल होतं त्या केसांसाठी. आता तशा नाही आहेत. आता प्रोटीन बेस्ड ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. थोडंफार केमिकल येणारच, पण पूर्ण नाही आहे त्याच्यामध्ये. कारण मी आता हे लास्ट इयर ऑब्झर्व केलं ना केसांचं, की मला खूप चांगला रिझल्ट आला केसांचा. तर त्याच्यामुळे बोटॉक्समध्येच प्रोटीन ट्रीटमेंट, बऱ्याच अशा चांगल्या ट्रीटमेंट आहेत त्या करायच्या. केराटिन वगैरे जे होतं ना, ते खूप डेंजरस होतं केसांसाठी. तर 1 वर्ष तरी माझे केस खरंच खूप चांगले राहिले, वाढलेसुद्धा. तर खरंच केसांचा जास्त इफेक्ट झाला असता तर केस असे वाढले पण नसते, तेवढेच राहिले असते किंवा अगदी झाडूसारखे झाले असते. तर तसे अजिबात झाले नाहीत बघा. हे अजून हे जे ट्रीटमेंट केलेले आहेत लास्ट इयर, ते अजून बघा तसेच आहे. हे आता जी नवीन ग्रोथ एवढी जवळपास माझी नवीन ग्रोथ केसांची झाली आहे, म्हणून हे केस असे वेवी दिसतात. तर ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर मी जेव्हा ट्रीटमेंट करेन तेव्हासुद्धा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही मला सांगा, मग तसं तुम्ही पण एक जी ट्रीटमेंट आहे ती करू शकता. तर चला, आता माझे कामं पुढचे बाकी आहेत. काही गोष्टी मी नवीन आणल्यात म्हणजे निष्ठासोबत मॉलमध्ये गेली होती, तर तिला कपडे घ्यायचे होते आणि मग आम्ही गेलो मिस्टर DIYमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर मी काय गप्प बसत नाही, काहीतरी घेतेच. मला आवडतं तिथलं काही ना काही वेगवेगळं असतं. तर काही गोष्टी आणल्या आहेत, तर चला मी तुम्हाला त्या लावताच दाखवते. पहिले असंच एक झलक दाखवते आणि त्यानंतर सगळ्या कशासाठी आणल्या आहेत त्या लावता मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर आज मी तुम्हाला ह्या ज्या सगळ्या वस्तू दाखवणार आहे ना, तर ह्याची मला लिंक देता येणार नाही. कारण ना हे मी DIY म्हणून शॉप आहे, मिस्टर DIY. तर तिथून मी या सगळ्या वस्तू घेतल्यात. जर तुमच्या इथे पण जवळपास कुठे असेल ह्यांचं मिस्टर DIYचं शॉप, तर तिथून तुम्ही जाऊन हे परचेस करू शकता. तर खूप छान-छान वस्तू असतात तिथे. म्हणजे आपण ऑनलाईन ज्या वस्तू बघतो ना, तर तशा प्रकारच्या वस्तू तिथे असतात. तर हे बघा, हे मी जे लिक्विड घेतलं आहे, तर त्यांचे खूप छान लिक्विड असतात आणि खूप स्ट्राँगसुद्धा असतात. तर म्हणून मी हे घेतलं. त्यानंतर हा एक ब्रश मला खूप आवडला. मागे एक ब्रश मी ऑनलाईन मागवला होता सोफा क्लिनिंगसाठी, पण ना तो थोडासा त्याचे ब्रिसल्स जे आहेत ना, जरासे कडक आहेत. तर त्याच्यामुळे सोफ्यावरती किंवा सॉफ्ट याच्यावरती हँडल करताना ना थोडेसे रॅश वगैरे येऊ शकतात. पण हा इतका मस्त आहे ना, म्हणजे अगदी सॉफ्टही नाही आहे, अगदी स्ट्राँग पण नाही आहे, म्हणजे रफ पण नाही आहे, मस्त आहे. त्याच्यानंतर हे एक केसाला लावायचा जो आपला रबर असतो, तो मी घेतला तिथून, म्हणजे स्वस्त पडला म्हणून घेतला. आणि हे 2 स्टँड मी तिथून घेतले. तर शेवटपर्यंत म्हणजे बिल भरेपर्यंत मला तेच वाटत होतं, घेऊ की नको, घेऊ की नको. पण जेव्हा यूज करायला घेतले ना, तेव्हा मला कळलं की चांगले घेतले आपण. तर असं होतं बऱ्याचदा. त्यानंतर ह्या ज्या सगळ्या वस्तू बाकीच्या दाखवते ना, तर ह्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा दाखवेन की कशाप्रकारे, कुठे यूज करणार आहे मी सगळं. आणि त्यानंतर हे जे सेंटेड आपलं पाऊच असतं ना, ते आहे. ह्याची एक दुसरं एक बॉटल पण आहे छोटी, तर ते पण मी घेतलं आहे. त्यानंतर हे आहे आपलं चॉपर. तर हे निष्ठाने घेतलं आहे, तिला हवं होतं. म्हणजे मला पण उपयोगी पडणारच आहे, पण जास्त करून तिला हवं होतं. त्यानंतर हे आपले स्टिकी नोट्स आहेत आणि हा कप मी घेतला. ह्याच्यावरती दिसत नाही आहे, पण इथे लिहिलं आहे लिव्ह इन मूमेंट. खूप मस्त आहे आणि मला हा कलर पण खूप आवडतो, असा पिस्ता कलर खूप छान वाटतो. तर मला सकाळचं जे ओट्स खायचे असतात, तर त्याच्यासाठी मी हा मोठा कप घेतला आणि हा निष्ठाने घेतला आहे. तिला स्पेशली याच्यामध्ये आवडलं ते म्हणजे हँडल. तर बघा, हँडलला असं हार्ट आहे ना, ते तिला खूप जास्त आवडलं. तर म्हणून तिने हा घेतला कप. तसे 2 कप घेतले. त्यानंतर ही सुद्धा निष्ठाचीच खरेदी आहे. हे तिने ड्रेसिंग टेबलसाठी घेतलं आहे, की जिथे आपल्याला आपल्या वेगवेगळ्या बॉटल्स किंवा काय तुमचं मेकअपचं काही सामान तर ते ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी तिने घेतलं आहे. आणि त्यानंतर हे मी स्टँड त्याच्यासोबत घेतलं आणि हे आहे आपलं भलं मोठं बिल. नाही, हे खूप जास्त म्हणजे असं खूप महागडं नाही आहे तिथे. खूप रिझनेबल प्राईजमध्ये तुम्हाला वस्तू मिळतात. तर बघा, हे जे क्यूटचं असं मी जे घेतलं ना, हे सोपचं स्टँड, तर हे मी मागच्या म्हणजे आधीसुद्धा सेम घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा होते, पण मला हाच कलर आवडला आणि तोच मी पुन्हा घेतला. तर आता इथे ह्यांची चंगू-मंगूची जोडी झालेली आहे. तर दुसरा आधीचा चंगू आहे, त्याच्यामध्ये आता मी हा जो स्कॉच आहे घासायचा, तो मी त्याच्यात ठेवणार आहे. आणि हे जे स्टिकी नोट्स आहेत, तर हे मी इथे ठेवते. इथे माझं सगळं जे असं टेक्निकल सगळं माझं सामान असतं इथे किचनचं. तर आता बघा, इथलं जे स्टँड आहे ना, याचा प्रॉब्लेम काय येत होता, स्टँड मस्त आहे, पण हे जे त्यांनी ते लावायला दिलेत ना, ते 17 वेळा पडत राहतात.
आणि मग सारखं त्याला चिटकवावं लागतं, म्हणजे त्याला पाणी लावा, हे लावा, ते लावा असं. म्हणून मग ते काढूनच टाकलं, की नकोच, आता मला हे स्टँडच नाही पाहिजे. इथे नाही ठेवायचं आहे म्हणजे हे स्टँड. तर म्हणून ह्यातल्या सगळ्या वस्तू मला इथे किचनच्या सेट करायच्या आहेत. तर म्हणून मी ते 2 स्टँड आणले, की कुठलं तरी एक मी इथे ठेवेन. एकतर कॉर्नर पीस तरी ठेवेन, नाहीतर हे तरी ठेवेन. पण नंतर विचार केला कॉर्नर पीसच ठेवूया. म्हणजे जास्तीत जास्त स्पेस मिळेल अजून ओट्यावरचा. ओटा जितका आपला रिकामी असेल ना, तितकं जास्त छान वाटतं. तर बघा हा कॉर्नरला गेल्यानंतर किती जागा वाचते. आजूबाजूची सगळी जागा अशी मस्त मोकळी मिळते. तर म्हणून म्हटलं की हाच इथे ठेवूया आपण. आणि इथे खाली फक्त साखर आणि चहा पावडरचे डब्बे ठेवायचे आहेत. पण हे डब्बे काय तसे धडाचे दिसत नाही आहेत. तर मग मी इथे छान दुसरे डब्बे घेणार आहे मस्त, जे असे छान दिसतील इथे, असे चांगले वाटतील, ते म्हणतात ना एस्थेटिक असं. आणि हे जे दुसरं स्टँड आहे ना, हे मी बाथरूमसाठी घेतलं आहे. कारण बाथरूममध्ये ना पूर्ण असं अख्खंच एक स्टँड लावलं आणि त्याच्यामध्ये इतकी गर्दी झाली आहे ना सगळ्यांची. तर याला कसे 2 सेक्शन्स आहेत प्रॉपर, तर वस्तू व्यवस्थित डिवाईड होऊन जातील. आणि हे जे स्टीलचे स्ट्रॉ आहेत, हे घेतलेले आहेत निष्ठा मॅडमने. कारण तिचं काय काय त्यांचं असतं, कॉफी पी, हे कर, ते कर. तर ह्याच्यात स्पेशली चांगली काय गोष्ट माहिती आहे का, की क्लीनिंग ब्रशसुद्धा ह्याच्यामध्ये दिला आहे. तर त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आपण याने छान ह्या ब्रशने व्यवस्थित क्लीन करू शकतो. तर सध्या तर मी तिला 1 किंवा 2च बाहेर काढून देणार आहे स्ट्रॉ. कारण सगळे काढले ना तर सगळे खराब करून टाकणार. त्यापेक्षा 1-2 स्ट्रॉज मी फक्त यातले बाहेर ठेवेन आणि बाकीचे त्या पाऊचमध्ये असंच व्यवस्थित ठेवून देईन. त्यानंतर जो स्टँड मी वरचा काढला आहे ना, रिकामी केला आहे, तर तो मला कुठेतरी छान युटिलाइज करायचा आहे. तर मग म्हटलं इथेच लावू आपण. कारण इथे मी कसं ह्या वरच्या सेक्शनमध्ये फक्त तो पापडचा एक डब्बा आहे आणि जो मसाल्यांचा डब्बा आहे तेवढाच ठेवला आहे. बाकी जर एक्स्ट्रा एखाद्याचं काही सामान असेल, तर मग मी ते इथे ॲडजस्ट करते. पण तो इथे मस्त ॲडजस्ट झाला. म्हणजे मला वाटलं पहिले की व्यवस्थित लागतो की नाही, पण एकदम परफेक्ट बसला. तर इथे ना मला वाट्यांसाठी हवा होता. कारण ह्या वाट्या ज्या आहेत त्या मी जे आपले ग्लासेसचं सेक्शन आहे तिथे ठेवल्या होत्या आणि सारख्या पडत होत्या. तर इथे आता ह्या परफेक्ट एकाच ठिकाणी व्यवस्थित राहतील. तर म्हणून आता इथे वाट्या सेट करून ठेवते आणि बघा खूप मस्त सेट झाल्या. आता इथे फक्त माझा पापडचा डब्बा येईल आणि इथे फक्त मसाल्याचा डब्बा येईल. तर असं ह्या म्हणजे जे रॅक उरलं होतं त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालेलं आहे. तर नेक्स्ट जे मी घेतलं होतं ते म्हणजे की हे चॉपर. तर कांदा किंवा थोड्या-थोड्या गोष्टी आपल्याला चॉप करायला लागतात ना, तर त्याच्यासाठी हे घेतलं. कारण फूड प्रोसेसरमध्ये कसं अगदी 2 कांदे आपण लगेच असं चॉप करत नाही. नॉर्मली मी तर म्हणजे आपल्या सुरीनेच प्रिफर करते. पण मुलांना लागतं, निष्ठाला हवं असतं, की कांदा अगदी छान फाईन चॉप झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी तिला हवं होतं. आधी माझ्याकडे होतं असं, पण ते खराब झालं आणि मग मी ते फेकून दिलं. तर म्हणून म्हटलं, की चला हे एक घेतलं आहे. तर बाहेर छान कडक ऊन पडलं होतं आणि खरंच बरं झालं मी चांगल्या बेडशीट्स माझ्या अशा असं कडक सुकल्या. ही अंगावरची ब्लँकेट आहे ती आणि बेडशीट अशा दोन्ही वाळत टाकल्यात. आणि तुम्हाला जसं मगाशी म्हटलं, की जे सेंटेड पाऊच आहे, तर तसंच हे एक सेंटेड याच्यामध्ये बॉटल येते आणि ह्या ज्या स्ट्रिप्स तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या आपल्याला ह्या बॉटलमध्ये टाकायच्या असतात आणि त्यातलं जे लिक्विड आहे ना, तर त्या स्ट्रिप्समधून ते बाहेर असं छान त्याचा सुगंध येत असतो. आणि हा जो फ्रॅग्रन्स आहे ना, की फ्रेंच लॅव्हेंडर, ह्याचा म्हणजे सुगंधच अगदी वेगळा येतो, मस्त येतो, असा छान सुगंध येतो, म्हणजे हलका-हलका आणि मस्त. तर हे ना मी एंट्रन्सच्या इथे ठेवणार आहे, म्हणजे घराच्या एंट्रीच्या इथे ठेवणार आहे, की बाहेरून कसं हवा पण येत राहते आणि हवेच्या थ्रू जो सुगंध आहे तो नेहमी तिथे एंट्रीच्या इथे येत राहील. तर बघा ह्याच्यामध्ये आतलं जे बूच असतं ना, ते काढून टाकायचं असतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये खूप सारे सेंट म्हणजे फ्रेग्रन्स होते. म्हणजे सँडलवूड होतं, रोज होतं, मोगरा होतं आणि लॅव्हेंडर होतं. तर मला पर्सनली ना लॅव्हेंडरच खूप जास्त आवडतं. म्हणजे जे बाथरूममधले पण पाऊच असतात ना, त्याच्यामध्ये पण जास्त करून मी लॅव्हेंडरचेच पाऊच घेते. तर बघा अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपण घरामध्ये सतत काही ना काही चेंज करत राहिलो. जरी तुम्ही नवीन जरी वस्तू नाही आणल्या, तरी तिथल्याच वस्तू तुम्ही जर आळीपाळीने बदलत राहिलात ना,
तुमचं पण माइंड फ्रेश होतं. आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, काहीतरी नवीन वाटतं त्या जागेमध्ये. म्हणजे त्याच वस्तू असतात, तीच जागा असते, पण तरीही आपल्याला नवीन वाटतं. आणि त्याचं कारणच ते असतं, की काही वेळा ज्या वस्तू आपण तशाच ठेवलेल्या असतात ना, त्याच्यावरती एक प्रकारची निगेटिव्हिटी जमा होत असते आणि कधी-कधी आपली काही कामं होत नाहीत किंवा घरात सतत आजारपण सुरू असतं किंवा बऱ्याच काही अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. तर आपल्याला कधी-कधी कळतच नाही. आपल्याला असं वाटतं आपण सरळ देवाला दोष देऊन मोकळं होतं, नशिबाला दोष देऊन मोकळं होतं. पण अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याच हातात असतात, पण आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष देत नाही. तर घरातले असे खूप सारे कोपरे असतात, खूप सारं सामान असतं, जे वर्षानुवर्ष तसंच पडलेलं असतं. त्याच्यावरती जी एक प्रकारची निगेटिव्हिटी जमा झालेली असते ना, ती तुमच्या कामाला, ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करत असते. तर म्हणून वेळोवेळी घरातलं असं जे काही सामान असेल, असे जे काही कोपरे असतील, तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही छान सजवून ठेवा, डेकोरेट करा. तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. आणि जर ते असंच फक्त ठेवायचं म्हणून ठेवलं आहे, त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही आहे, धूळ जमा होते, तर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये ना नेगेटिव्हिटीज वाढवतात, नेगेटिव्हिटी क्रिएट करतात. तर म्हणून काही ना काही असं घरातलं एक जी जागा आहे ना, ती अशी छान करत जा. म्हणजे घरामध्ये आपल्या नेहमी पॉझिटिव्हिटी येत राहते. तर आज जे फूल आलेलं ना, इतकं सुंदर फूल आलं आहे बघा. त्याचा जो आकार आहे फुलाचा आणि रंग आहे, तो एकदम सुंदर असा वाटतोय. तर म्हणून आज जे फूल आले ते स्वामींच्या इथे चरणी अर्पण करणार आहे. आणि स्वामींना ना खूप सुंदर आज एक हार घातला आहे. हा हार तोच आहे जो ममताताईने मला बनवून पाठवला होता. स्वामींना मागच्या वेळी जो मी एक पोशाख घातला होता ना, तर त्याच्यासोबत तिने हा हार बनवून पाठवला होता. तर तो पोशाख मी चेंज केला काल. तर हा हार काढून ठेवला होता. तर म्हटलं काढून ठेवला आणि पटकन माझ्या असं लक्षात आलं, की अरे हा इथे किती सुंदर दिसेल. आणि खरंच बघा स्वामी किती सुंदर दिसतात. आणि मला सांगा, की कोणाला म्हणजे व्हिडिओमध्ये स्वामी हसताना दिसतात. कारण मला खरंच हसताना दिसत होते स्वामी. तर तुम्हालाही दिसतायत का? तर स्वामींच्या चेहऱ्यावरती असे नेहमी वेगवेगळे भाव आपल्याला बघायला मिळतात. कधी खरंच रागात दिसतात, कधी हसताना दिसतात, कधी अगदी शांत दिसतात. तर खूप वेगवेगळे भाव स्वामी आपल्याला दाखवत असतात. तर अशी आजची देवपूजा वगैरे सगळं झालं. त्यानंतर सगळं आवरलं. त्यानंतर निष्ठा शाळेतून येते. मग तिच्यासाठी जेवणाची माझी तयारी असते. आज छान हिरवा वाटाणा आणि बटाट्याची भाजी केली. वाटण तयार होतं त्यामुळे पटकन भाजी टाकली आणि पोळ्यांचं काम करायला घेते. तर असं काही ना काही घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला खूप छान नवीन एनर्जी आपल्याला देतात. तर बघा ते सेक्शन कसं वाटतंय साईडचं छान दिसतंय ना? तर तुम्हाला कशा वाटल्या वस्तू त्या पण नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.